सप्त हॅलो
काय चालू आहे शिवाजी महाराजांचं 1600 पासून तर म्हणायच्या सर्वप्रथम जय शिवाजी पहिला नारा जय शिवाजी हा नारा कोणी दिला आणि कोठे दिला सन्मान्य शहर नाही बाबासाहेबांनी म्हटलं पण त्याच्या अगोदर म्हटले समजलं का त्याच्या सर्वप्रथम सांगा मी काय म्हणतो आता माझ्यासारख्याने म्हणलं तर माझं नाव घ्याल का तुम्ही काय समजलं का चांगल्या कामासाठी कोणी महापुरुषाचं नाव घेते म्हणून ते झालं का पुन्हा विचार करा आणि नसेल म्हणा तर मी तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती आहे मी आदरात ठेवणारा माणूस नाही आदरात ठेवणारा माणूस नाही मी म्हटलं ताईसाहेबाला म्हटलं प्रश्न आवडला म्हणलं उत्तरी तसं देईल तर म्हणते बाबासाहेब आंबेडकर नाही पुन्हा अभ्यास करा म्हणायचे आहे ताईसाहेब आहे का दुरून आली ध्यानाची करू शायरी खाऊ नव्या चाली येऊ दे गमतीला अशी मजा की लोक बसून राहील खाली कारण तुमच्या नावानं तर खूपच लोक आले तुमच्या नावानं कारण अरे ये सलमान मैडम का क्या देखना है अरे इनका अनोखा खेल है सलमान मैडम का क्या देखना है अरे इनका अनोखा खेल है और गाना गाने में लता मंगेशकर मोहम्मद रफी भी फेल है असा आवाज आहे शायरी क्षेत्रात मला तुम्ही त्याच्याशी जुळवती करता का नाही मोहम्मद रफी लता मंगेशकर झाले तर ते काम नाही करू शकत इथं येऊन समजलं का म्हणून म्हणायचे आहे कि सलमान मैडम का क्या देखना है अरे इनका अनोखा खेल है सलमान मैडम का क्या देखना है अरे इनका अनोखा खेल है और गाना गाने में लता मंगेशकर मोहम्मद रफी भी फेल है सुरमाबाई के पास ज्ञान का पेल है सुरमाबाई के पास भी ज्ञान का पेल है और हमें भी देखना है शिवानी हमें भी देखना है शर्मा जी कि तेरे दीवनाल में कितना तेल है कोणता तेल तुझ्या ज्ञानाच्या जीवनाला अनुभवाचं तेल किती आहे पाहायचं आहे नाही तर मला शब्द बोलते म्हणा नाही कारण हम उतने नालायक शायर नहीं कि तुम्हें कुछ भी बोल देंगे हम उतने नालायक शायर नहीं कि तुम्हें कुछ भी बोल देंगे हम उतने नालायक शायर नहीं कि तुम्हें कुछ भी बोल देंगे तुझे और तेरे को ज्ञान से तोलेंगे जो सच है शर्मा जी हम वही बोलेंगे अरे जो सच है हम वही बोलेंगे अगर चाहती होगी तू तो तेरे सामने दफ्तर भी खोलेंगे समजलं का साहेबांनी सुद्धा मला सुंदर प्रश्न विचारला माय बाप ताई साहेबांचं म्हणणं पडलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली परंतु त्याची नियमावली कोणी तयार केली त्याची नियमावली कोणी तयार केली त्या व्यक्तीचं नाव काय तो कोणत्या पदावर होता
हो मॅडम 1927 ची गोष्ट आहे. काय आहे? 1927 ची गोष्ट आहे. तर म्हणायचं आहे 14 जानेवारीच्या सत्याग्रहाच्या अगोदर एका दिवसा पहिलं ते स्थापना करण्यात आली. ते स्थापना करण्यात आली पण नियमावली बाबासाहेबांनीच तयार केली. पण त्या नियमासाठी कमिटी तयार करण्यात आली आणि त्या कमिटीचा एक मुख्य अधिकारी होता. तो लेखक म्हणून तो लेखक होता. त्याचं नाव आहे संजयजी गजबे. त्याचं नाव आहे संजयजी गजबे आणि तो कोणत्या पदा होता का IAS अधिकारी होता. तो अधिकारी IAS अधिकारी होता. हे माझ्यापर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि त्याच्या बायाही होत्या समजलं का. त्यातली एक बाई मला आढळली. त्या बाईचं नाव आहे त्या बाईचं नाव आहे किरण. समजलं का. अशा 8 बाया होत्या त्यामध्ये. तर माझ्यापरी तो गजबे साहेब आहे आणि तो IAS अधिकारी या पदावर वावरत होता. हे माझ्यापर्यंत या प्रश्नाचं उत्तर. पण माझं काय झालं बाबासाहेब म्हणलं तर नानासाहेब झपून जाईल. विचार करायला पाहिजे सोमाबाई. मी असं नाही म्हणत तुम्ही कमजोर असं म्हणत नाही. पण होश में रहना शर्माजी बेहोश की दवा मत खाना. होश में रहना बेहोश की दवा मत खाना. सही रास्ते से तुझे चलना पड़ेगा तेरे रास्ते से मत जाना. होश में रहना बेहोश की दवा मत खाना. सही रास्ते से तुझे चलना पड़ेगा तेरे रास्ते से मत जाना. और तेरे रास्ते से जाएगी तो पछताने की नौबत आएगी. तेरे रास्ते से जाएगी तो पछताने की नौबत आएगी. फिर तुझे कोई न बचाने वाला सुरमा. तेरी मरने की नौबत आएगी. समजलं का. पण आता तू माझ्या जगात लटकली. कशी लटकली आणि म्हणून तुझी अवस्था कशी झाली. ऐक माझ्या शरीर हॅलो मान्यवर शाहीला म्हणायचं आहे सोमाबाई. तुला मी ना टाकली आता घर जशी मच्छी पकडतो तशी. जार नाही घर पाहिले का तुला. गली कोणी गणी म्हणते कोणी घर म्हणते नाही का. आता पटकली हिच्या समोर मी. मला म्हणायचं आहे की गला पटकी तू मत जैसे लटकी.
म्हणायचे आहे सुरमाबाई मेहनत करावे कसं बी कमाई खावे घामाची